अक्कलकोटला राहणारा गणपतराव नावाचा व्यापारी एकदा पैशांचे व्यवहार उरकण्यासाठी जवळच्या मोठ्या गावाला निघाला. त्याच्याकडे बरीच रोकड आणि मौल्यवान वस्तू होत्या. वाटेत त्याला एक दाट जंगल ओलांडावे लागणार होते. दुपारचा वेळ होता. पाखरंही झाडांच्या सावलीत शांत बसली होती. तो हळूहळू जंगलात पुढे जात असताना अचानक काही दरोडेखोरांनी तलवारीसह त्याला घेरले. त्यांच्या डोळ्यात लालसा आणि कौर्य दिसत होते. गणपतराव भीतीने थरथरू लागला. काही सुचेनासं झालं. फक्त मनात स्वामी समर्थांचा स्मरण करू लागला. जय जय रघुवीर समर्थ अशी हाक मारली. त्याच क्षणी दरोडेखोरांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ते घाबरून इकडे तिकडे बघू लागले. त्यांना जणू कोणीतरी उंच तेजस्वी भव्य पुरुष त्यांच्यासमोर उभा असलेला दिसला. भीतीने ते पळून गेले. गणपतराव थक्क झाला आणि सुरक्षित गावात पोहोचला. काही दिवसांनी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला गेला तर स्वामी हसत हसत म्हणाले, "अरे, परवा जंगलात चांगला घाबरलास वाटतं." तेव्हा त्याला कळले त्या अदृश्य रूपातील रक्षक स्वामीच होते.